पॅन कार्ड धारकांसाठी सरकारने लावले नवीन 5 नियम. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना 1 मे पासून आता 10,000 रुपये दंड करणार असे सरकार. पॅन कार्ड वापरणाऱ्यांना सर्वांना आता सरकारने दिली मोठी चेतावणी. गेल्या 2 ते 3 महिन्यापासून पॅन कार्ड वापरून बँकेतील पैसे उकळण्याच्या घटना समोर आल्याने सरकारने आता डायरेक्ट पॅन कार्ड धारकांना 5 नवनवीन नियम लावण्यात आले आहे. यामधील पहिला नियम जर तुम्ही मोडला तर तुम्हाला 10,000 रुपयाचा दंड करण्यात येईल आणि तुम्ही आताची बातमी देखील पाहिली आहे. त्यानंतर दुसरा नियम, जर तुम्ही पॅन कार्डाचा नियम मोडला तर तुम्हाला डायरेक्ट 20,000 रुपयाचा दंड करण्यात येणार आहे. त्यानंतर 3 नंबरचा नियम इतका कडक आहे की ज्याचं जर तुम्ही उल्लंघन केलं तर तुम्हाला 60,000 रुपयाचा दंड होणार आहे, सरकारच्या माध्यमातून आकारण्यात येणार आहे. आणि 4,000 आणि 5 नंबरचे नियमात कडक आहेत. जर तुम्ही ते मोडले तर तुम्हाला लाखोच्या वरती दंड आकारण्यात येऊन 6 महिने तुरुंगवास देखील भोगावं लागेल असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर पॅन कार्ड वापरत असाल तर तुम्हाला हे नियम आता जाणून घ्यावे लागेल, नाहीतर सरकार आता तुम्हाला दंड करू शकते. 2025च्या जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्यांमध्ये पॅन कार्डवरील नंबर वापरून बँकेतील पैसे चोरी करण्याचे प्रकार समोर आल्याने सरकारने आता पॅन कार्ड धारकांवर 5 कडक नियम लागू केले आहेत. या नियमाचे पालन न करणाऱ्या नागरिकांना आता डायरेक्ट 1 मे पासून दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर तुम्ही हे 5 नियमच्या पाळायचे आहे. आणि शेवटचे 4 नियम आहे तर ते 5 नंबरच्या नियमांतर्गत तुम्हाला पटकन 2 कामे करायची आहे असे सरकारच्या माध्यमातून आता स्पष्ट सांगण्यात आले आहे. मित्रांनो, यामधील सर्वात कडक नियम जो आहे तो म्हणजे 5वा. जर नियम मोडला तर 1 लाखाचा दंड अधिक तुरुंगवास देखील होऊ शकतो, जेलमध्ये जाऊन लागू शकतो. कारण हा नियम केंद्र सरकारने लावलेला आहे. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल किंवा नोकरदार असाल किंवा व्यावसायिक असाल तर अशा भारतातील प्रत्येकासाठी हे नियम अत्यंत महत्त्वाचे आहे. आयकर विभागाचे पॅन कार्ड धारकांसाठी अत्यंत कठोर पाऊल उचलले आहेत. गेल्या 3 महिन्यापासून असंख्य तक्रारी येत आहेत की पॅन कार्डवरून गैरव्यवहार होत आहे, लोक भरपूर चुका करत आहेत. फसवणुकीच्या प्रकारामुळे आता सरकारने आयकर विभाग अत्यंत आक्रमक झाले आहे. तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का? आणि असेल तर थांबा, तुम्हाला तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची, तातडीची आणि डोळे उघडणारी बातमी आली आहे. पॅन कार्ड संबंधित आता असे 5 नियम लागू केले आहेत की तुमच्यासाठी धोक्याची घटना आहे. अनेक नवीन बदल होत आहे. काही नियम आता खूपच कठोर केले जात आहे. हे लवकरात लवकर जाणून घेणं तुमच्यासाठी हिताचं आहे, नाही तर मोठ्या अडचणी येऊ शकते. केवळ अडचणच नाही तर मोठा दंड भरावा लागू शकतो. कारण सरकारने 5 नियम, ज्यामुळे तुमच्याकडे खूप कमी वेळ आहे. तुम्ही कोणीही असो, तुम्ही लाडकी बहीण असाल किंवा कोणी पुरुष असाल, तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल, तुम्ही पेन्शनर असाल किंवा तुम्ही व्यावसायिक असाल किंवा नोकरदार असाल, शेतकरी असाल, ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्या सगळ्या योजनेचा लाभ बंद होऊ शकतात. बँकेचे खाते देखील बंद होऊ शकते जर हे नियम तुम्ही पाळले नाही तर, आणि दंड होऊ शकतो. त्यामुळे हे नियम पाळलेच पाहिजे. आणि अगदी लक्षपूर्वक आहे का? आता काही नियमानुसार तुम्हाला सांगणार आहे ज्याच्या उल्लंघनासाठी सरकारने मोठ्या दंडाची तरतुदी केली आहे. या नवीन नियमानुसार जर तुम्ही पहिली अशी चूक आहे जी लोक नकळत करतात की चूक साधे आहे पण आपल्या लक्षात येत नाही, पण ही चूक केली तरी पहिल्या नियमाचे उल्लंघन होता आणि तुम्हाला कमीत कमी 10,000 रुपयांचा दंड भरावा लागतो. हा दंड टाळणं तुमच्या हातात आहे, पण निष्काळजी केल्यास मोठी किंमत मोजावी लागते. दुसरी चूक दुसऱ्याने म्हटल्यास तुम्हाला डायरेक्ट 20,000 दंड तुम्हाला भरावा लागू शकतो आणि तुमच्याकडे पैसे एका चुकीमुळे वाया जाऊ शकतात. तुमच्या बँकेत खातं असेल आणि या नियमाचे तुम्ही पालन नाही केलं तर तुम्हाला तुमच्या बँकेतून अचानक पैसे कट करून घेतले जाऊ शकतात आणि बँकेकडून स्पष्टपणे सांगितले जाईल की तुम्ही पण असं करायचं आहे, हा नियम पाळायचा नाही. त्यामुळे तुमचे पैसे आम्ही कुठे करून घेतले आहेत आणि ते पैसे तुम्हाला कधी परत केले जाणार नाहीत. त्यामुळे सरकारने लावलेले पॅन कार्डवरील या 5 नियमाचे पालन तुम्ही नक्की करायचं आहे, अन्यथा तुम्ही खूप अडचणीत याल. तुम्हाला 10,000 रुपयेपासून अगदी 1 लाखपर्यंत दंड आता पॅन कार्डवर होऊ शकतो.
त्यामुळे सरकारने आता तुमच्यासाठी मोठी चेतावणी दिली आहे. प्रत्येक नियम अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक पॉईंट ना पॉईंट यामध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे, त्यामुळे लक्षपूर्वक पहा. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामधील पहिली जे 3 नियम आहेत, जर याचे पालन तुम्ही नाही केलं तर तुम्हाला 10,000 रुपयांचा दंड होऊ शकतो. परंतु यामधील 4 नंबरचा आणि 5 नंबरचा जो नियम आहे, तर याचे पालन तुम्ही नाही केलं तर तुम्हाला लाखोंच्या पट्टीमधील दंड होऊ शकतो आणि कारवाई देखील होऊ शकते. त्यामुळे 5वा नियम जो आहे, जर मोडला तर जेलची हवा खावी लागू शकते, कोर्ट कचोरीला सामोरे जाऊ शकते. त्यामुळे तुमचा पैसा आणि वेळ दोन्ही खर्च होतील. आयकर विभाग आता पैशाला आळा घालण्यासाठी तसेच आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी अत्यंत कडक पाऊल उचलत आहे. यासाठी पॅन कार्ड हे मुख्य साधन बनलं आहे. त्यामुळे या नियमांचे पालन न करणाऱ्यांना आता अजिबात सूट दिली जाणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्या पॅन कार्डची सुरक्षितता कशी जपायची आहे, पालन कसं करायचं आहे, पण त्या आनंदाच्या बातमीपर्यंत पोहोचण्याआधी हे गंभीर असलेले नियम जाणणं गरजेचं आहे. तुमच्या कष्टाने पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. तुमच्यासाठी बंधनकारक आहे. मित्रांनो, गेल्या 3 महिन्यापासून पॅन कार्डाचा वापर करून अनेक गैरव्यवहार झाल्याची तक्रारी आली आहे. बनावट कंपन्या उघडणे, पैसा पांढरा करणे, लोकांच्या नावावर मोठे व्यवहार करणे, फसवणूक करणे यासारख्या अनेक गुन्हेगारी कृत्यामध्ये पण काही गैरवापर केलेले दिसून येत आहे. त्यामुळे बनावट कंपन्या उघडणे, पैसा पांढरा करणे, लोकांच्या नावावर मोठे व्यवहार करणे यासारख्या अनेक गुन्हेगारी कृत्यामध्ये पॅन कायद्याचा गैरवापर झाल्याचे आढळून आले आहे. याचा तक्रार आता नियमामध्ये मोठे बदल केले जात आहे, जेणेकरून अशा व्यवहारांना आळा बसेल. तर आता बघूया, सुरुवात करूया मित्रांनो. याच्या अगोदर तुम्हाला अत्यंत तातडीची आणि महत्त्वाची सूचना आहे, ती म्हणजे हे सर्व नियम तुम्हाला जाणून घेणे गरजेचे आहे. शेवटचा 4 नंबरचा आणि 5 नंबरचा जो नियम आहे, तर तो अत्यंत कडक आहे आणि सर्वांसाठी लागू आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि 5वा नियम काय म्हणतोय आणि ज्याचं पालन तुम्हाला कसं करायचं आहे. 4 नंबरच्या आणि 5 नंबरच्या नियमांतर्गत 2 कामे तुम्हाला तातडीने करून घ्यायला सरकारने सांगितले आहे. अन्यथा सरकारच्या या नियमाचे उल्लंघन केलेल्या यादीमध्ये तुम्हाला सुद्धा दंड करण्यात येईल. त्यामुळे 4 नंबरचा आणि 5 नंबरचा जो नियम आहे, तर तो पाहण्यास विसरू नका. आता बघा, सुरुवात करूया पहिले आणि अत्यंत गंभीर असा नियमापासून. आता पहिला नियम सांगत आहे, तुम्ही इथे काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा. जर तुम्ही याचं उल्लंघन केला, म्हणजे हे नियम पाळले नाही, तर तुम्हाला 10,000चा दंड होऊ शकतो. बघा, एका व्यक्तीकडं एकापेक्षा अधिक पॅन कार्ड असण्याबद्दल आयकर विभागाच्या नियमानुसार एका व्यक्तीकडे फक्त एकच वैध पॅन कार्ड असणे बंधनकारक आहे. मित्रांनो, आता तुमच्या मनात लगेच येईल की आमच्याकडे एकच पॅन कार्ड आहे. परंतु मित्रांनो, असे पण काही लोक आहे जे 4, 5, 10 इतके पॅन कार्ड काढले आहेत आणि याच्या माध्यमातून ते फसवणूक करत आहेत. त्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले आहे की एका व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असू शकतात. उदाहरणार्थ, जुनं पॅन कार्ड हरवल्यानंतर ते नव्याने अर्ज करतात, पण जुनं कार्ड निष्क्रिय करायचं किंवा सरेंडर करायचं विसरतात. काही वेळा लग्नानंतर किंवा इतर कारणामुळे नाव बदल झाल्यामुळे लोक नवीन नावाने पॅन कार्डसाठी अर्ज करतात. जेणेकरून असे कार्ड काढतात तेव्हाच्या पूर्वीचे अर्ज प्रक्रिया थोडी किचकट असल्याने एजंटच्या चुकीमुळे देखील असं होऊ शकतं. काही लोक तर जाणून बुजून वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळे पॅन कार्ड वापरतात, खास करून आयकर चुकवण्यासाठी किंवा इतर गैरव्यवहारासाठी, जे पूर्णपणे बेकायदेशीर असो. पण काही असं जो आयकर विभागाच्या रेकॉर्डनुसार तुमच्या नावावर 2 किंवा अधिक पॅन कार्ड आढळले तर ही एक गंभीर चूक मानली जाते. आयकर कायदा 1961च्या कलम 272B नुसार हे दंडास पात्र आहे. या चुकीसाठी तुम्हाला केवळ 10,000 दंड नाही, तर आयकर विभाग तुमच्यावर कठोर कारवाई करू शकतो. यामध्ये 6 महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. कल्पना करा, फक्त 2 पॅन कार्ड बाळगल्यास तुम्ही तुरुंगात जाऊ शकतात. आणि हा नियम अत्यंत स्पष्ट आहे, एका व्यक्तीसाठी एकच पॅन कार्ड. आता जर तुमच्याकडे जास्त पॅन कार्ड असतील, मग ते कोणत्याही कारणाने तुमच्याकडे आलेले असतं किंवा चुकून माहीत नसलेलं असतं,
त्वरित सावधान व्हा. तुमचं एकही क्षण वाया न घालवता तुमच्या अतिरिक्त पॅन कार्ड त्वरित आयकर विभागाकडे सिलेंडर करा. आयकर विभागासाठी एक सोपी उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही आयकर विभागाच्या वेबसाईटवर जाऊन किंवा जवळच्या पॅन सेवा केंद्राला भेट देऊन फॉर्म भरून तुमच्या अतिरिक्त पॅन कार्ड सिलेंडर करण्यासाठी अर्ज करू शकता. हा 10,000 रुपयाचा मोठा दंड आणि तुरुंगवास न करण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. त्वरित करायचं काम आहे. नियम क्रमांक 1 आपण आता पाहिला. आता दुसरा नियम पाहूया. अधिक धोकादायक आहे. तो तुमच्या निष्काळजीपणामुळे तुमच्यावर मोठी आपत्ती आणू शकतो. यासाठी 20,000 रुपये दंड किंवा त्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. हा नियम तुमच्या पॅन कार्डच्या गैरवापराबद्दल आता तुम्ही विचार करत असाल, माझ्याकडे एकच पॅन कार्ड आहे, ते सुरक्षित माझ्याकडे आहे का? मग मला काळजी काय घ्यावी लागेल? पण तुमच्याकडे पॅन कार्डची माहिती, त्याच नंबर, त्याची झेरॉक्स कॉपी किंवा त्याचा फोटो जर चुकीच्या लोकांच्या हाती सापडला तर त्याचा किती भयानक गैरवापर होऊ शकतो याची कल्पनाही केली नसेल. तुम्हाला एक सत्य घटनेबद्दल सांगतो. काही दिवसांपूर्वी मुंबईत एका सामान्य मध्यमवर्गीय महिलेवर आयकर विभागाची नोटीस झाली होती. ती नोटीस पाहून त्या महिलेला धक्का बसला. तिच्या नावावर तिच्या पॅन कार्डजवळ 1.5 कोटी रुपयांच्या जमिनीची खरेदी विक्री झाली होती. ती नोटीसमध्ये लिहिलं होतं की आणि आयकर विभाग तिला त्यावरील टॅक्स भरण्यासाठी सांगत होता. महिलेवर आयकर विभागाची नोटीस आली हे तिला काहीच कळलं नाही. तिच्या नावावर असा व्यवहार कधी, कुठे, कसा झाला? तिच्या पायाखालची जमीन सरकली होती. तिने आयकर विभागाशी संपर्क केला, चौकशी केली, पुढे तपास केला. एक धक्कादायक सत्य समोर आले आहे. त्या महिलेचे पॅन कार्ड कोणीतरी चोरलं होतं किंवा तिने निष्काळजीने त्याची कॉपी कुठेतरी दिली होती. ती कॉपी चुकून लोकांच्या हाती लागली होती. त्या पॅनचा वापर करून काही अज्ञात व्यक्तींनी तिच्या नावावर मोठा आर्थिक व्यवहार केला होता. बँकेत खाते उघडलं होतं किंवा थेट पॅन वापरून जमिनीचा व्यवहार केला होता. महिलेला त्याची कल्पनाही नव्हती, पण केवळ तिच्या पॅन कार्डचा गैरवापर झाल्यामुळे तिला आयकर विभागाच्या मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागलं. तिला सिद्ध करावे लागले की व्यवहार तिने केले नाही. यासाठी तिने वकील नियमावर लागलेलं कागदपत्र जमा केलं. त्यामुळे या दुसऱ्या नियमाचे पालन नक्की करा. म्हणजे तुमचं पॅन कार्ड नंबर, त्याची झेरॉक्स कॉपी किंवा त्याची सॉफ्ट कॉपी म्हणजे फोटो कोणालाही सहजपणे देऊ नका. पॅन कार्ड तुमची आर्थिक ओळख आहे. तुमचा आधार नंबर जसा महत्त्वाचा आहे तसा पॅन नंबरसुद्धा आहे. ते सुरक्षित ठेवणे हे तुमचं अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. आजकाल फसवणूक करणारे खूप हुशार झाले आहेत. ते तुमचं पॅन वापरून तुमच्या नावावर बनावट कंपन्या उघडू शकतात, ज्याचा वापर व्यवहारासाठी किंवा काळा पैसा पांढरा करण्यासाठी होऊ शकतो. तुमच्या फोटो कर्ज देऊ शकतात, क्रेडिट कार्ड काढू शकतात. त्याची परतफेड न केल्यास तुमचा सिबिल स्कोअर खराब होऊ शकतो. ते तुमच्या नावावर बनावट आयकर रिटर्न फाईल करून सरकारी रिफंड लाटण्याचा प्रयत्न करू शकतात. म्हणूनच हा नियम क्रमांक 2 तुमच्या पॅन कार्डची अत्यंत काळजी घ्या. याचे मित्रांनो 4 नंबरचा आणि 5 नंबरचा नियम अत्यंत कडक आहे, जो तुम्हाला पाळावा लागणार आहे. अन्यथा 60,000 रुपये ते 1,00,000 रुपयेपर्यंत दंड होऊन तुम्हाला 6 महिने जेलसुद्धा होऊ शकते. त्यामुळे 4 नंबरचा आणि 5 नंबरचा नियम कोणता आहे नक्की जाणून घ्या. आता आपण 2 नियम पाहिले आहे. आता तिसरा नियम जो आहे, त्यानंतर 4 नंबरचा आणि 5 नंबरचा हा नियम क्रमांक पाहूया. तर 3 नंबरचा जो नियम आहे तो तुमच्या फायद्याचा आहे आणि याच नियमामुळे तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे. नवीन नियमानुसार आता तुम्ही जर पॅन कार्डसाठी अर्ज करत असाल तर यासाठी ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड वापरलं असेल तर तुमचं नवीन पॅन कार्ड आता त्यासाठी वेगळे शुल्क भरण्याची गरज नाही. तर ही प्रक्रिया आता अर्ज करण्याच्या वेळेस पूर्ण होईल आणि तुम्हाला आधाराशी लिंक केलेलं पॅन कार्ड मिळेल. पूर्वी लिंकिंगसाठी शुल्क लागत होते, त्यासाठी वेगळी प्रक्रिया करावी लागत होती, दंड लागण्याची भीती होती. पण नवीन प्रणालीमुळे हे काम आता अत्यंत सोपं झालं आहे. प्रक्रिया सुलभ झाली आहे. त्यासाठी तुम्हाला लागणारे शुल्क वाचणार आहे. नवीन पॅन कार्ड आहे हे आधाराशी लिंक असल्यास मिळालेले, त्यामुळे लिंकिंग न केल्यास पूर्वी जी निष्क्रियता होण्याची आणि दंडाची भीती होती ते आता नवीन आधार कार्ड धारकांसाठी संपुष्टात आली आहे. हा खूप दिलासा देणारा निर्णय आहे. त्यामुळे लाखो लोकांचा वेळ, पैसा आणि मनसोक्त असणार आहे, हे लक्षात घ्या.
हा बदल मुख्यतः नवीन पॅन कार्ड प्राप्त करण्यासाठी लागू आहे. आता ज्यांनी अर्ज करताना आधार डिटेल्स केलेले नाही त्यांनी सध्या ही स्थिती तपासावी, परंतु नवीन प्रणालीमुळे भविष्यात तरी नवीन पॅन कार्ड मिळवणे आणि ते आधाराशी लिंक करणे आता अत्यंत सोपं झालं आहे. समजा तुम्ही आज नवीन पॅन कार्ड काढताय, फॉर्ममध्ये आधार नंबर दिलाय, तर तुम्हाला वेगळं लिंक करायची गरज नाही. हे काम सरकार आता आपोआप करून घेणार आहे. आता बघा मित्रांनो, 4 नंबरचा जो नियम आहे हे अंतर्गत तुम्हाला महत्त्वाची कामे करून घ्यायची आहे. जो नियम तुमचा पॅन कार्डवर जर तुमचे नाव, पत्ता, जन्मतारीख जे काही डिटेल्स असतील तर ती तुमच्या जन्मालाच्या दाखल्यावर ती व्यवस्थित आहे का बघायचं आहे. काही जणांची नावे पॅन कार्डवरती वेगळ्या असतात, आधार कार्डवर वेगळे असतात आणि जन्माच्या दाखल्यावरती पण वेगळे असतात. तर असं होतं कामा नये. तसेच तुमचा फोटो असेल तर तो फोटो खराब झाला आहे का, व्यवस्थित दिसतोय का, काही कामे तुम्हाला 4 नंबरच्या नियमामध्ये करायची आहे. तसेच 5वा नियम मित्रांनो नीट ऐका. या अंतर्गत तुम्हाला जर पॅन कार्डचा नंबर अजिबात दिसत नसेल तर आता नवीन पॅन कार्ड 2.0 आले आहे, जे फास्ट काम करतात. ते तुम्ही काढून घेतलं तर तुमच्यासाठी एकदम सोयीस्कर सुद्धा असणार आहे. आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या SY हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.